नमस्कार. एका भांड्यात मी 1 कपभर पाणी घेतलं आहे. ते इंडक्शनवर ठेवून इंडक्शन चालू करून ते गरम करून घेतलं. या पाण्यात 1 कपभर गूळ घालूया, चिमूटभर मीठ. गूळ पूर्ण वितळवून घेऊया. इकडे आपला गूळ पूर्ण वितळला आहे. यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड, इकडे मी पाव कप रवा घेतलाय, तो घालूया. इंडक्शन बंद करूया. हे पूर्ण मिक्स करून यावर झाकण ठेवून आपण दुसरी तयारी करून घेऊ. इकडे मी गॅसवर एक छोटी कढई तापत ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. हे तेल कडकडीत असं गरम करून घेऊ. तेल छान गरम झालंय. इकडे मी एका परातीत 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन हे छान चाळून घेते. यामध्ये असा विहीर करून हे कडकडीत तेल आपण त्यावर ओतूया. हे मिक्स करून इकडे आपण हे गुळाचे रवा घातलेले ते मिश्रण मिक्स करून घेऊ. हे हाताने छान असं मळून, हे थोडं गरम आहे, याप्रमाणे हे आपलं मळून झालंय. यावर झाकण लावून 10 मिनटं हे बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत मी ह्या बेसिनमध्ये एवढी भांडे घासून घेते, म्हणजे 10 मिनटं पूर्ण होते. आजूबाजूची गोळा करून भांडे जरा जास्तच घासावी लागली. चला आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तेल गरम करून घेऊया. हे पीठ पुन्हा एकदा मळून त्याचे गोळे तयार करून घेऊ. याप्रमाणे गोळे तयार करून घेतले. त्यातला एक गोळा घेऊन तो कोरड्या पिठावर घोळवून घेऊया. हे गव्हाचे पीठ आहे. ह्याची आपण छान अशी चपाती लाटून घेऊया. याप्रमाणे चपाती लाटून ही चमचा सायकल जे आहे त्याने आपण कापण्या कट करून घेऊ.
थोड्याशा तिरक्या कापायच्या. याप्रमाणे कट करून ह्या आपण गरम तेलात तळून घेऊया. तोपर्यंत मी यावर काढून घेते, कारण बाकीच्या मला बनवायच्या. बाकीचे उरलेले गोळे याचप्रमाणे लाटून त्याच्या कापण्या तयार करून घेते. हा शेवटचा गोळा राहिला आहे, तो लाटून घेते आणि यावर ना मी खसखस लावणार आहे. यावर अशी थोडीशी खसखस टाकूया. इकडे तेल आपलं छान गरम झालं आहे, थोडंसं टाकून बघूया. छान तापलं आहे. त्यामध्ये ह्या कापण्या आपण तळून घेऊया. तांबूस रंग आला की मग आपण ह्या बाजूला काढून घेऊया. याप्रमाणे उरलेल्या सर्व मी तळून घेते.